ससा एक असतो आणि तो गाजर उपटत असतो आणि परत गाजर उपटायला जातो तसं गाजर उपटून असं पडतो आणि आवाज येतो त्याला. असं गावच्या इकडून म्हणतो कासवाला, कासव दादा कसं दादा आपण त्या आंब्याचं झाडापावर शरीर लावायचे का? कासव म्हणतो. मग ससा असा पळत पळत निघाला असतो, कासव हळूहळू निघाला असतं. मग ससा एका झाडाखाली लपलेला असतं, कासव पुढे जातं, त्याच्या अंगावरनं जातो ससा, पळत पळत जातो. मग त्याला तिथं पाल दिसतो, तो खातो, परत गाजरी खातो, पाणी पितो. परत मग म्हणतो की कासव अजून पाठीमागेच आहे, आपण त्या झाडापाशी झोपतावाच. मग कासव तर ससाच्या पुढं जातं आणि मग ससा उठतो, कासव त्या आंब्या पात्र पोचतं, चिमणी तिथं असते. आणि परत ससा उठतो आणि ससा म्हणतो की कासव पाठीमागच राहिला असेल, मग चला आपण पुढं जाऊया. पळत पळत जातो आणि ससाला कासव दिसतो. मग कासव म्हणतो की काय जाय म्हणतो, जायला मग नाराज मग पाठीमाग पळतो झाडापाशी. ओ